एक काम करूयात का? हा बोला ना डॉलीबाई. गाडी साईडला थांबवायला सांगूया? हा काय पाहिजे का तुम्हाला? नाही नाही, मला काही नकोय, पण आपण ड्रायव्हरना सांगूया गाडीच्या बाहेर जायला. पण तुम्हाला मला जेवढं बघायचंय तेवढं बघून घ्या, मग आपण पुढचा प्रवास करू. चालेल? शपथ एक नंबर आयडिया डॉलीबाई. पण काय सांगू तुम्हाला, तुमच्याकडे किती पण पाहत राहिलं ना तरी मन भरतच नाही हो. असं का? असं का? असंच. असंच काय असतं? काहीतरी असेल ना? हा म्हणजे ते तुमचा रंग, ते हे ते काय रंग काय चाललंय तुमचं? सरळ सांगा ना, मी सुंदर दिसतेय म्हणून. एवढं तयार व्हायचं, एवढं नटायचं, आणि ज्यांच्यासाठी हे सगळं करायचं ना त्यांनी नोटीस पण नाही केलेलं, कॉम्प्लिमेंटही नाही दिलेली. किती किती बोर आहे हे. पण डॉलीबाई आपण त्यासाठी बघतच नाही तुमच्याकडे. मग तुमच्या तयारीमध्ये ना एका गोष्टीची कमी आहे. अरे देवा, काय चाललंय तुमचं? म्हणजे निदान निदान एखादी कॉम्प्लिमेंट देऊन मग तरी हे सांगायचं ना. हे काय? जाऊन मला नाही बोलायचं तुमच्याबरोबर. ओ डॉलीबाई एक मिनिट थांबा. हा किरण बाबा, जरा गाडी तिकडे थांबवा. हा त्या तिकडे थांबवा. हा हॅलो, हां गणेश मेडिकल का? हां होतं. हो टॅबलेट्स पण. ओके हां चालतील. हो सत्य काका, बरं झालं तू आलास. अरे बस काय, येणारच ना आपण. 4 दिवसापूर्वी तू आपल्याकडे आलेली आणि आपल्याला पेढे भरवले होते. कशासाठी? तर देवाबाई आणि डॉलीबाईची तात्यातूट होणार म्हणून. बरोबर ना? आणि काल तर तू आपल्याला चॅलेंज दिलेला की ते दोघे एकत्र जाऊ शकणार नाही म्हणून. पण आज तर ते एकत्र गेले पण. आपण तुला आधीच सांगितलेलं, त्यांच्या रस्त्यात येणारा प्रत्येक काटा आपण बाजूला करणार, आणि ते आपण केला पण. म्हणून तर हे पेढे आणलेत आपण. हा का तुझ्यासाठी. घे घे घे. नको नको सत्य काका, मला खूप ऍसिडिटी झाली आणि पेढा खाल्ला तर आणखीन त्रास होईल. प्लीज नको. शपथ काय सांगते राधाबाई, तू बरी आहेस ना आता? अगं सोड. अगं तुझ्यासारखी नाटके पोरगी आपण आयुष्यात नाही पाहिली, आणि आता बरी ऍसिडिटी झाली का तुला? असा नाही सोडणार तुला. पेढा तुला खावाच लागणार. तोंड गोड कर. आकर आकर घे घे. हा ये धर. ह्याची कमी होती. यही सच है शायद मैंने प्यार किया।
डॉलीबाई ते तुम्हाला माहिती आपण तुम्हाला तुटता तारा दाखवला होता ते मग डॉलीबाई असे खूप सारे तारे तुम्हाला एकाच टायमाला दाखवले तर त्यात काय कौतुक? वरती आकाशात बघितलं की दिसतातच की तारे असंख्य. ते कुठे आकाशात, आपण जमिनीवर बोलतोय, जमिनीवर. उद्या काहीही म्हणाल, जमिनीवर काय तारे दिसतात? बस का डॉलीबाई, आपण त्या तिकडे आहे की नाही. आपण तुम्हाला चला आज ना ताऱ्यांच्या गावाला घेऊन जातो. ताऱ्यांचं गाव, काजव्यांचं गाव. सिरियसली? अहो बस काय, 1000% सांगतो तुम्हाला. चला आज आपण तुम्हाला ना गिफ्ट करतो. आपण ना दरवर्षी त्या गावाला जातो आणि 1-2 दिवस जरी लेट केला ना तरी आपल्याला बघायला भेटत नाही. तुम्ही चेष्टा नाही ना करत आहे माझी? अरे बस काय डॉलीबाई, आपल्यावर भरोसा नाही? अजिबात नाही. हा, ही एक नंबर गोष्ट झाली आहे. राधा, आज एकदम दूध वगैरे इतकी कधी सुधारलीस? कबीर, मला ऍसिडिटीचा खूप त्रास होतोय. अगं मला फोन करायचा ना. अशी काय तू, आपण डॉक्टरकडे जाऊया का? नाहीतर तू ना आज जाऊन झोप. तुझी ना झोप झाली नसणार ना, म्हणून तुला ही ऍसिडिटी होते. आणि हो, असं थंड दूध पीत राहा, त्याने कमी तरी होईल ऍसिडिटी. राधा काय तू? कबीर, ऐक ना, मला असा मध्ये मध्ये त्रास होतो. इतकं पॅनिक होण्यासारखं काहीच नाहीये त्यात. राधाला खूपच त्रास होतोय. आईला फोन करून विचारतो. झालं आता सगळं. गजरा झाला, देवदर्शन झालं. आता कुठल्या महत्वाच्या व्यक्तीला भेटवणार होतात? लांब आहे का इथून? डॉलीबाई, आपण काय म्हटलं होतं तुम्हाला की आपण ज्या व्यक्तीला तुम्हाला भेटवणार आहोत ना, ती व्यक्ती आपल्यासाठी ना देवी आहे. आपली देवी माँ, आपली कुलदेवता. आणि डॉलीबाई, तुम्हाला आपण हे पण सांगितलं होतं कि अपना सर सिर्फ 3 औरतों के सामने झुकता है. एक देवी माँ, एक अपनी माँ, तीसरी कौन? अरे यार, ही गोळी नाही मिळत आहे धड. ज्या नको आहेत त्या सगळ्या आहेत ह्याच्यात. जी नेमकी हवी आहे तीच नाही. आणखीन काय सरप्राईज आहे माझ्यासाठी? चला, देवपूजा तर झाली. आता पेट पूजा. काय डॉलीबाई, इथे पुढेच ना एक मस्तपैकी ढाबा आहे. त्या तिकडे एकदम घरच्यासारखं जेवण मिळतं. मस्तपैकी चुलीवरच्या गरम गरम भाकऱ्या, चुलीवरचा मस्तपैकी वांग्याचा रस्सा,
वांग्याचं भरीत, अशी भरली वांगी, बस, बस. शेंगदाण्याची चटणी. माझ्या तोंडाला पाणी सुटले, मला भूक लागली. चला. हा चला. कबीरचा फोन आहे. हॅलो. हॅलो आई, सॉरी मी तुला डिस्टर्ब करतोय बट थोडं अर्जंट आहे. हा बोल ना. राधाला ना ऍसिडिटीचा खूप त्रास होतोय. आपल्या घरात काही मेडिसिन्स आहेत का? म्हणजे मी शोधले पण मला काहीच सापडलं नाही. आहे आहे आहे. माझ्या रूम मध्ये राईट हँड साईडच्या साईड टेबल मध्ये आहे बघ. गोळी दे आणि खूप पाणी प्यायला सांग. चहा कॉफी अजिबात नको आणि आराम करू दे. हा ओके ओके, थँक्स बाय. कडोली काय झालं? काही प्रॉब्लेम? नाही काही प्रॉब्लेम नाही आहे. राधाला ऍसिडिटीचा त्रास होतोय, तर आता गोळी घेऊन आराम केला तर बरं वाटेल. काय म्हणता? राधाला ऍसिडिटीचा त्रास? चला चला, आपल्याला जायला पाहिजे लवकर. चला चला, तुम्ही बसा प्लीज, लवकर बसा. देवा? चला चला, तुम्ही चला लवकर, चला. तेव्हा काय चाललंय? चला तुम्ही बसा. अहो साधा अरे लवकर acidity घे. चा त्रास घे, घे, होतो. चल 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 चल. पी. अगं संपवते, भरपूर पाणी पी. हे घे, अजून घे. नाही नाही अगं डिहायड्रेशन होईल राधा. नको ना तू कबीर, अजून बास पाणी पी. झालं. बास झालं. ते संपव पाणी. तेव्हा मला कळत नाहीये, राधाला नॉर्मल ऍसिडिटी झाली आहे. मी तिला गोळी पण दिली आहे, ती नॉर्मल असणार आहे. तुम्ही का असे हायपर होता मला कळत नाहीये. डॉलीबाई, राधाला बरं नाही हेच आपल्याला कळतं. बस आपल्याला त्याच्याकडे लवकर जायला पाहिजे. अरे किरण भाऊ, लवकर चालव ना. चल लवकर चल. तेव्हा इट्स ओके. तेव्हा तू चालवतोय गाडी. तिकडनं टाका, त्या तिकडनं शॉर्टकट आहे. प्लीज देवा. तेव्हा she'll be fine. डॉलीबाई, आपल्याला लवकर जायला पाहिजे. बस. अरे किरण बाबा, किती हळू चालवतो, चालव ना लवकर जरा. पुढे बंद आहे. देवा. देवा, तुम्ही का ड्राईव्ह करताय? हे बघ, आता झोपून जा आणि पूर्ण आराम कर. नको ना कबीर, झोपले की ते उलटीचं सेन्सेशन येतं. अगं मग अशी अर्धवट तरी नको बसूस. एक काम कर, इथे नीट टेकून बस. हा. बस आरामात. आणि आता बिलकुल हलू नकोस. प्रॉपर आराम कर. अरे बाय, डॉलीबाईन बरोबर गेलाय तू. मग एन्जॉय करायचं सोडून आपल्याला काय फोन करतोय? आपली लई आठवण येते काय तुला? अरे सत्या, भंकास नको. आपण काय सांगतो ते ऐक. पहिले तू डॉलीबाईंच्या घरी जा. राधाला बरं नाही काय ते बघ पहिले त्या तिकडे. ए भाई, तेवढं सोडून बोल तू. आपल्याला नाही जमणार भेटायला राधाबाईला. तिला बघितलं की डोसकं फिरतं आपलं, माहिती आहे तुला. आपण नाही भेटणार तिला. हे सत्या, तू आपलं डोकं फिरू नकोस. पहिले जाऊन बघ, नाही तर आपल्याला थोबार दाखवू नको तुझं आयुष्यात. बाय बाय. राधा, तुला खरंच बरं वाटतंय ना की मी डॉक्टरना बोलवून आणू? नाही नको.
उगाच तुला कशाला माझ्यामुळे त्रास. माझ्यामुळे त्रास, उगाच टेन्शन आलं, कशाला धावपळ करायला लागली. झालं तुझा ड्रामा करून का अजून काही बाकी आहे? एका बाजूला मित्र म्हणतेस आणि दुसऱ्या बाजूला माझ्यामुळे त्रास, माझ्यामुळे टेन्शन हेही म्हणतेस. काय राधा, पण ऐक ना कबीर, मी जरा एक दिवस शांत बसलीस, आराम केलास तर काही कमी पडणार आहे का? जरा टेक आणि आराम कर. ओके. गुड. देवा, देवा काय करताय तू? राधा, ते पाणी संपव आणि ह्यानंतर अजून एक ग्लास पाणी प्यायचंय. नको ना. राधा, ऑप्शन नाहीये, तुला प्यावंच लागेल. काय मॅटर तर नाही ना, बरा आहे ना सगळा? अरे मॅडम ना ऍसिडिटी झाली, पण काही नाही, गोळी घेतली आता तिने, थोड्या वेळात वाटेल बरं. हा देवा बोल. हा पोचलोय आपण राधाकडे. बधी आहे राधा, बधी आहे. हा आपण तिच्या बाजूलाच उभे आता. सत्या, तिला सांग आम्ही परत यायला निघालोय. पोचतोच आम्ही. हा, काळजी करू नका. अरे बाय कशाला, अरे नको बाय, थांब तू. तू कशाला परत येतोय आता? बघितला, डॉलीबाई आणि देवाबाई आता परत यायला निघालेत. का तर या राधाला बरा नाही म्हणून. ग्रेट. ऐक ना सत्या, तू जरा हिच्याबरोबर बस, मी ना पटकन आईस्क्रीम घेऊन येतो, तिला बरं वाटेल. आलूच. वाटतंय ना नक्की बरं? आराम कर, काळजी घे. बघितलंस ना देवाबाईचं किती प्रेम आहे तुझ्यावरती. तुझी तब्येत काय बिघडली, लगेच तिकडनं परत यायला निघाला. त्याचं माझ्यावर प्रेम आहेच रे, पण प्रश्न माझं त्याच्यावर प्रेम आहे की नाही हा आहे. काय रे, काय झालं? भरव ना मला अजून एक पेढा. सत्य काका, तू त्यांना बाहेर पाठवलंस, पण त्याला खेचून आणायची ताकद फक्त माझ्यात आहे. तुमच्या देवाभाईचं माझ्यावर अंधळं प्रेम आहे, आणि हेच अंधळं प्रेम त्याचा सर्वात मोठा वीक पॉइंट आहे. जो वीक पॉइंट मी कधीही, कुठेही आणि कसाही वापरू शकते आणि त्याला खेचून आणू शकते. याची छोटीशी झलक तू आत्ता बघितलीसच. बाय द वे सत्य काका, तू सांगितलं नाहीस कोणता आईस्क्रीम खाणार आहेस? नाही म्हणजे मला तसं कबीरला कळवायला. हा हॅलो कबीर, ऐक ना. राधा, राधा, देवा, राधा. देवा, इतकी काय काळजी यांना राधाची?